नमस्कार. आपण पाहताय ग्रामीण कटा युट्यूब चॅनल. संपादक भरत मोरे सर, प्रतिनिधी निलेश कुलकर. आपल्यासमोर आलमे गावचे सरपंच आहेत. त्या सरपंचाला आपण एक विचारतो. सरपंच साहेब, आजचा नियोजन कसं, कार्यक्रम कोणता झाला, कसं काय नियोजन झालं तुमच्या कार्यक्रमाचं आजचं? मी प्रथम तर मी या ठिकाणी पत्रकार साहेब तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. वास्तविक पाहिलं तर आमचा अखंड हरिनाम सप्ताह गेली 49 वर्षापासून चालू झालेला आहे आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हा आमचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू होतो. आणि आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज श्रीराम प्रभूचा जन्म सोहळा या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी फार मोठे मोठे कीर्तनकार या ठिकाणी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतात. आणि खरं जर पाहिलं तर आज या ठिकाणी जे कालेचं कीर्तन झालं, ते रामजन्माचं कीर्तन झालं, ते राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे हे महान कीर्तनकार यांचं या ठिकाणी सकाळी कालेचं आणि रामजन्माचं कीर्तन झालं. असा हा आमचा कार्यक्रम. तसं जर पाहिलं तर सकाळी रामजन्माचं कीर्तन झालं, दुपारी 4 वाजता भव्य असं या ठिकाणी मुक्तादेवीची पालखीची मिरवणूक या ठिकाणी निघाली. आणि संध्याकाळी पण या ठिकाणी छोटासा करमणुकीचा कार्यक्रम आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून ठेवलेला आहे. या ठिकाणी जर सांगायचं झालं तर आमच्या या यात्रा उत्सवासाठी आमचे सर्व मुंबईकर असतील, पुणेकर असतील, ग्रामस्थ असतील, अगदी मोठ्या उत्साहाने या आमच्या यात्रेमध्ये भाग घेतात. आणि चांगल्या पद्धतीने आमची या आमची यात्रा खरोखर म्हणजे आपल्या पंचकृषीत चांगल्या पद्धतीने पार पडते. यामध्ये खरं जर पाहिलं तर आमचं ग्राम विकास मंडळ असेल, आमचे हनुमान देवस्थान ट्रस्ट असेल, सगळी मंडळी आमची हिरिरीने भाग घेतात. आणि हा आमचा आनंद खऱ्या अर्थाने या ठिकाणी द्विगुणित होता असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. सरपंच साहेब, दरवर्षी 2 दिवस आपला मोठा कार्यक्रम असतो, पण यावर्षी छोटासा 2 दिवस, दुसऱ्या दिवशी पण छोटाच कार्यक्रम झाला. याचं कारण काय? या ठिकाणी सांगायचं जर म्हटलं तर खरोखर म्हणजे आम्ही गेली 17-18 वर्ष झालं आम्ही 3 दिवस यात्रेचं नियोजन असायचं, परंतु सर्व ग्रामस्थांच्या आग्रह खातर आणि सर्व म्हणजे लहान मोठ्यांच्या या प्रयत्नांनी जर आम्हाला जर तसं पाहिलं तर आम्हाला या ठिकाणी आमच्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. त्यासाठी मग आम्ही ग्रामस्थांनी ठरवलं की कुठेतरी आपल्याला थोडी काटछाट केली पाहिजे आणि त्यामुळे आम्ही 3 दिवसाचा कार्यक्रम 2 दिवसावर आणलेला आहे. आपलं आता युद्ध झालं, युद्धाचा काय परिणाम वगैरे वाटतो का काही? हो, युद्धाचा परिणाम आमच्याकडे जर तसं पाहिलं तर आम्ही गेली 9 दिवस अखंड हरिनाम सप्त्यानिमित्त जे अन्नप्रसाद ठेवला जातो, तर वास्तविक पाहता प्रत्येक वर्षी गॅसचं नियोजन असतं, परंतु ह्या वर्षी आमच्या ग्रामस्थांनी म्हणजे जेवण काय बंद करायचं नाही, जे अन्नदान आहे ते बंद करायचं नाही. आणि खऱ्या अर्थाने आम्ही जुन्या रूढी परंपराने गावामध्ये चुनांगण करून त्यावरती स्वयंपाक बनवण्याचं काम केलं. आणि खऱ्या अर्थाने युद्धाचा परिणाम तसं पाहिलं तर फार मोठा आपल्या झालेला दिसून येत आहे. आता सप्ताह किती दिवस भरला होता आपला? सर एक मिनिट सर, आता सप्ताह आपण किती दिवस भरला होता अंदाजे? सप्ताह एक साधारणतः गुढीपाडव्याला सुरू होतो आणि रामनवमी पर्यंत म्हणजे एक साधारणतः 9 दिवसाचा हा सप्ताह असतो. खर तर गुढीपाडव्याला सुरू झालेला हा सप्ताह चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो. आणि हा जो काही सप्ताहाचा कार्यक्रम आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामस्थ, हनुमान देवस्थान ट्रस्ट असेल, हे सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होत असतो. तो याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झालेला आहे. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे खरं तर युद्धाचा परिणाम जेवणावर आणि याही परिस्थितीमध्ये सर्व ग्रामस्थांनी हिरिरीनं भाग घेऊन खरं तर जुन्या रूढी परंपरेप्रमाणे चुलांगण करून का होईना पण सर्व गाव असेल, पाहुणे मंडळी असतील, यांना अन्नदानाचं काम या सप्ताहामध्ये पूर्णपणे केलेलं आहे. त्याबद्दल ग्रामस्थांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहे. अन्नाचं नियोजन कसं केलंय? आता साध्या पद्धतीनं म्हणजे कसं की जे दरवर्षी गॅसची उपलब्धता असायची त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारचं आणि खूप चांगल्या प्रकारचं जेवण देण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या माध्यमातून व्हायचा. परंतु यावर्षी सर्वांनी असं एक साधं जेवण की ज्याच्यासाठी कमी खर्च आणि रुचकर असेल अशा प्रकारचं जेवण देण्याचा प्रयत्न या वर्षामध्ये केलेला आहे. इथं बरेचसे ग्रामस्थ आहेत. आपण मामा, हे जर तुम्ही जेवण बनवलं हे कशा पद्धतीने बनवलं, 2 मिनिटं सांगता का? चुलीवरती जेवण बनवलं, सगळं चुलीवरती, गॅसचा वापर नाही केला ना? गॅसचा अजिबात वापर केला नाही. म्हणजे युद्धाचा काहीतरी परिणाम झाला त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं काट करून चुलीवरती. धन्यवाद. आणि त्याच्यामुळे अन्नाला चवही भरपूर आली चुलीवरती बनवली. धन्यवाद. आपण पाहता युट्यूब चॅनल ग्रामीण कट्टा. नमस्कार. बोला, आज तुम्हाला काय बोलायचंय?
चालू वर्षाची जी मुक्तादेवीची यात्रा अशी उत्कृष्ट रीतीने आज संपन्न झालेली आहे. कुठलेही गोंधळ गडबड नसताना सगळं ग्रामस्थ मुंबईकर मंडळ पुणेकर मंडळ सगळ्यांनी व्यवस्थित साथ पाठिंबा देऊन उत्कृष्ट रीतीने आज संपन्न यात्रा झालेली आहे. युवा मित्रांनी सहकार्य कसं केलं एकदम व्यवस्थित रीते चांगलं सगळं झालं. ओके, धन्यवाद. कालावधप्रमाणे आलमे गावातील मुक्तादेवी माता उत्सव आणि श्रीराम जन्मप्रभूंचा जन्म सोहळा या निमित्त आमच्या गावची यात्रा अतिशय शानदार आणि उत्साहपूर्वक वातावरणामध्ये साजरी होत आहे. 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह होऊन अन्नदान सुद्धा झाले. त्यानंतर सकाळी मांडव डहाळे सर्व देवी देवतांना पानफूल, नंतर काल्याचं आणि श्रीराम प्रभूच्या जन्माचं कीर्तन झालं. नंतर सर्व ग्रामस्थ सर्व भाविकांना काल्याचा महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं. हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आमचे हनुमान देवस्थान ट्रस्ट आणि यात्रा कमिटी यांच्या नियोजनाखाली सर्व ग्रामस्थांच्या सप्ताहामध्ये आम्ही पारंपरिक आणि धार्मिक वाद्य म्हणजे आपलं मृदुंग, टाळ मृदुंग याच्या वाद्य गजरात आमची दरवर्षीप्रमाणे जी पारंपरिक पालखी असते तिचं सुद्धा नियोजन करण्यात आलं. पालखीच्या पुढे पारंपरिक वाद्य लावण्यात आली आणि अतिशय धार्मिक आणि पवित्र अशा वातावरणामध्ये आमची पालखी गावापासून तर मुक्तादेवी मंदिरापर्यंत अतिशय वाजत गाजत टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि हरिनामाचा जयघोष करत इथपर्यंत आणण्यात आली. आणि त्यानंतर काठीची थोडी नाचवण्याची परंपरा आमच्या गावामध्ये आहे. ती काठी नाचवून नंतर मुक्तादेवी मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम होतो आणि काठी पालखीचा इथे समारोप होतो. त्यानंतर मुक्तादेवी मातेला पानफूल आणि शेरणी वाटपाचा कार्यक्रम होतो आणि नंतर रात्री पारंपरिक छबिन्याची मिरवणूक होईल. त्यानंतर करमणुकीचा कार्यक्रम म्हणून पारंपरिक लोकनाट्य याचा कार्यक्रम आहे आणि आमच्या गावामध्ये उद्या सकाळी त्याच लोकनाट्याचा हजेरीचा कार्यक्रम होईल आणि संध्याकाळी पारंपरिक कुस्त्याचा अतिशय जोरदार आखाडा होईल आणि आमच्या गावच्या यात्रेची सांगता होईल. धन्यवाद.
की